मला माहिती रे तू कशी वागती कशी नाही. आज तिच्यामुळे मला माझी गाडी विकावं लागायला लागली. अजून तुम्ही जे म्हणता ना मी भांडणाचं म्हणजे हे सगळ्या गोष्टी पैशासाठी करतो, तर मित्रांनो ह्या जर का गोष्टी मी पैशासाठी करत असलो असतो मला ह्या माध्यमातून जर का पैसे भेटत असले असते ना तर मी कामधंदा केला नसता. मी कामधंदा पण करतो. जर का व्हिडिओ टाकून जर का माझ्या जर का सगळ्या गरजा भागत असल्या असतं ना तर मी व्हिडिओ टाकत बसलो असतो. सगळ्या या गोष्टी कामधंदा बिमधंदा सगळा सोडून टाकला असता. आणि मला ही गाडी विकायची गरज पण पडली नसती. जे बोलतात ह्याच्यात भरपूर पैसा आहे की हे पैशासाठी भांडण करतो. मित्रांनो तुम्ही कालचा तर व्हिडिओ बघितला असेल. त्या व्हिडिओमध्ये मी घर सोडलं रे तुझ्या त्रासामुळे. तर जाऊ जे काय असेल ते असेल, काय घर सोडलं कारण तर ती कसं ना तिचा हट्ट ती काय सोडत नव्हती. अजून तिने माझ्यावर हाती उचलला. अजून ती माझ्या आईच्या विरोधात बोलली. त्याच्यामुळं मला आलता भरपूर राग. पण आता मला घर सोडल्यानंतर असं वाटायला लागलं की बाबा आपण चुकीचं केलं. कारण तर मला आरोप असणं म्हणजे वेगळं वाटत नाही. कारण तर काल मी एक रात्र काढली बाहेर. आता मला कसं तर वाटायला लागलं की मला घरी जावं वाटायला लागलं. पण त्या गोष्टीसाठी आहे ना तिला आयफोन पाहिजे. ते आयफोन घेतल्याशिवाय तर काय गप्प बसणार नाही. ती जेव्हा मोबाईल घेईल ना तेव्हाच ती शांत बसेल. तर त्यामुळं ही तुम्ही बघता ही माझी गाडी आहे. काल मी ह्याच गाडीमध्ये घर सोडलं होतं. मग काल रात्री गाडीमध्ये झोपलो होतो. तर आज ही माझ्या कष्टाच्या पैशाने घेतलेली गाडी आज मला ऋतूमुळे विकावं लागते. माझ्या बायकोमुळे ही मला गाडी विकावं लागते. कारण तर काय माहिती आहे का तिने हट्ट धरून बसली की बाबा मला आयफोन पाहिजेलच. आणि आयफोन घ्यायला तर म्हणजे तिला आयफोन 16 पाहिजे. तो मोबाईल 1,30,000 रुपयाला आहे. अजून मी गेलो होतो चौकशी पण केली होती मी त्या मोबाईलची. अजून हप्त्यावर घ्यायचं म्हणलं ना तर 0 डाऊन पेमेंटवर पण तो मोबाईल भेटतो. पण 0 डाऊन पेमेंटवर त्याचा हप्ता 5,000 रुपये बसतो आहे. कारण तर महिन्याला मी एवढा मोठा हप्ता भरू शकत नाही. कारण तर घरातल्या पण मूलभूत गरजा असते ती परपंच असते माणसाच्या मागे त्या गोष्टी पण मला करावं लागते ती. कारण तर मला आता माझ्याकडे शेवटचा पर्याय उरला आहे की बाबा आपली गाडी विकायची. गाडी विकूनच आपल्याला ही गोष्ट करावं लागणार आहे. कारण तर माझ्या या गाडीमध्ये भरपूर आठवणी ती इकडे तिकडे फिरलेली होती ती. आणि माझ्या लाईफमधली पहिली 4 व्हीलर होती. कशी पण असं ना सेकंड हँड घेतली होती. तेव्हा पण माझ्याकडे पैसे नव्हते. कसे पैसे जमा केले ते या गाडी घेण्यासाठी मला माहिती. पण कसं ना आता एका हट्टापायी मला गाडी विकावं लागायला लागली. कारण तर गाडी विकल्याशिवाय तर मला आयफोन येणार नाही. अजून जे लोक बोलतात ना मला तू हे भांडणाचे व्हिडिओ करतो पैसे कमवतो हे करतो, तर मला त्यांना एकच सांगायचं आहे तुम्ही तिथं घरातनं डिरीवर आत ठेवून मला वाईट कमेंट करताय. तर कसं आहे ना मी पहिल्यापासून माझं म्हणजे जे काय आहे ती भांडण झालेली ती सोशल मीडियावर दाखवत आलो आहे. अजून हे मला दाखवावं लागतात. कारण तर काय माहिती आहे का लोकांनी मला चुकीचं समजू नये म्हणून मी माझी बाजू मांडण्याचा प्रयत्न करतो याच्यावर सोशल मीडियावर. कारण तर काय माहिती आहे का लोकांनी मला नाव ठेवली असती की बाबा म्हणली असती ह्याची बायको निघून गेली यांनीच काय तर म्हणजे मारून बिरून हाकलून बिकलून पाठवलं असेल ही केलं असेल. तर त्या गोष्टीसाठी मी ही व्हिडिओ काढून टाकत होतो. अजून ऋतू माझा कॉल ही रिसीव्ह करत नव्हती. तिने म्हणजे माझ्या बोललेले कुठल्या गोष्टी ऐकत नव्हती. तिने ज्या त्या नंबरवरून फोन केला तर नंबर ब्लॉक करायची माझा. त्याच्यामुळं ही व्हिडिओचं एक माध्यम होतं की मला माझ्या व्हिडिओच्या माध्यमातून माझा संसार वाचवत होता. तो तर मी माझा संसार वाचवलाच. ऋतू माघारी यायची होती ती माघारी आली. कारण तर आरू आजारी पडलेला व्हिडिओ बघून ऋतू माघारी आली. पण माघारी आल्यानंतर पण तिने काय केलं माझी आई तिच्यामुळे घर सोडून गेली. पण आज ती मोबाईल म्हणजे मी रागाच्या भरात तिचा मोबाईल फोडला. कारण का ती माझ्या आईबद्दल विरोध म्हणजे माझ्या आईबद्दल वाईट शब्द बोलली होती. तिच्या घरच्यांना सांगत होती. काय संबंध तिचा सांगायचा माझ्या आईबद्दल म्हणजे काय पण बोलणार हे करणार ते बोलणार. कारण तर माझी आई तशी वागलीच नाही. जी ती बोलते ना अजून ती काय म्हणते मी आईचं ऐकून तिला मारतोय हे करतोय. तर अशी काही सुद्धा गोष्ट नाही. मी काय दूध पिता नाही की बाबा ही करून ती करून. मला माहिती रे तू कशी वागती कशी नाही. आज तिच्यामुळे मला माझी गाडी विकावं लागायला लागली. अजून तुम्ही जे म्हणता ना मी भांडणाचं म्हणजे हे सगळ्या गोष्टी पैशासाठी करतो, तर मित्रांनो ह्या जर का गोष्टी मी पैशासाठी करत असलो असतो मला ह्या माध्यमातून जर का पैसे भेटत असले असते ना तर मी कामधंदा केला नसता. मी कामधंदा पण करतो. जर का व्हिडिओ टाकून जर का माझ्या जर का सगळ्या गरजा भागत असलं असतं ना तर मी व्हिडिओ टाकत बसलो असतो. सगळ्या या गोष्टी कामधंदा बिमधंदा सगळा सोडून टाकला असता. आणि मला ही गाडी विकायची गरज पण पडली नसती. जे बोलतात ह्याच्यात भरपूर पैसा आहे की हे पैशासाठी भांडण करतो, तर मित्रांनो सगळ्यांनी त्याच गोष्टी केल्या असत्या. व्हिडिओ काढले असते अजून पैसे कमवले असते लोकांनी पण माझ्यासारखे. म्हणजे असं तुम्ही म्हणता ना मी पैसे कमवतो असं भांडणं करून हे करून. तर ही तुमचा गोड गैरसमज आहे. ती पहिल्यांदा तुमच्या डोक्यातनं गैरसमज काढून टाका. मी ह्या गोष्टी पैशासाठी करतो. जी माझी रिॲलिटी आहे ना ती रिॲलिटी मी माझी यूट्यूबवर मांडतोय. अजून ह्याच्यानी काही लोकांना त्रास आहे म्हणजे जे सगळेच लोकांना त्रास नाही पण त्यातली कसे आहेत ना 100 आंब्यामध्ये एक तरी आंबा नासका असतोच. मग ती कसं आहे ना एक त्यामध्ये आंबा नासका असला ना तर ती पूर्ण पीटी खराब करतो. कारण तर एका माणसाने कमेंट वाढ केली त्याची कमेंट वाढ बघून दुसरी पण माणसं कमेंट वाढ करते. अजून मी जी बोलतोय का जी माझ्याबद्दल वाईट कमेंट करते मी त्यांना बोलतोय त्यांच्यासाठी हा व्हिडिओ. कारण तर
मला पैसे भेटत असले असते त्यातनं जास्त येते तर मला ही माझी गाडी विकायची गरजच पडली नसती. मी गाडी त्याच्यासाठी विकायला लागलो की बाबा ऋतूला आयफोन घेऊन द्यायचं आहे, अजून मला घरात जायचं. जर का तिला आयफोन नाही घेऊन दिला तर ती लय भांडण करेन. कारण तर मला माहिती आहे का, तुम्ही स्वतः बघितलंय कालच्या व्हिडिओमध्ये तुम्ही बघितलं असेल, मी तिला मारलं. कारण तर मी रागाच्या भारात मारलं तिला, कारण तर मला राग कंट्रोल नाही झाला. आणि रागाच्या भारातच मी घर सोडून आलतो. पण समजलं की बाबा राग आणि भीक माग असतो. कारण तर रागाच्या भारात घेतलेला निर्णय हा चुकीचा ठरतो. कारण तर ऋतू पण घर सोडून गेली होती. घर सोडून जाऊन माझ्या गोष्टी होत नाहीत, त्याच्यामुळे मी हा निर्णय माघारी घेतला. म्हटलं आता जाऊ दे, म्हटलं आपल्याकडे एकच पर्याय आहे, ही गाडी विकून टाकायची. गाडी विकून तिला मोबाईलच पाहिजे ना, तिला मोबाईल घेऊन द्यायचा. तर त्या गोष्टीत जर का ती खुश होत असेल, अजून आमच्यामध्ये भांडण होत नसेल, तिचा मोबाईल घेऊन दिल्यानंतर जर का ती भांडण करायची बंद करत असेल किंवा माझ्या गोष्टी ऐकत असेल तर जाऊ द्या, काय असेल ते असेल, घेऊन देऊ तिला मोबाईल. तिला मोबाईलच पाहिजे ना, तिला आता मोबाईलच घेऊन देतो. कारण तर माझ्याकडे दुसरा ऑप्शन नाही आहे आता. कारण तर भांडण मिटवायचे म्हटल्यावर कुठल्या ना कुठल्या कारणानं भांडण जर का मिटत असेल ना तर ते माझ्यासाठी लय चांगली गोष्ट आहे. त्याच्यामुळे टाकतो विकून गाडी. कारण तर असं तसं मला गाडीची काय म्हणजे एवढी गरजही नव्हती. मी घेतली होती गाडी कशासाठी, म्हणजे आरू वगैरे आम्ही इकडे तिकडे बाहेर जातो ना, त्याच्यामुळे म्हणजे टू व्हीलरवर जाणं शक्य नाही. लांब प्रवास बारक्या भावाला घेऊन करणं शक्य नव्हतं. त्याच्यामुळे ही गाडी घेतली होती. अजून माझं एक स्वप्न होतं की बाबा आपल्या पण दारात फोर व्हीलर असावं, मग ती जुनी असू किंवा नवीन असू. तर माझ्याकडे त्या टायमाला पैसे नव्हते म्हणून मी घेतली, जुनी घेऊन टाकली. कसे या गाडीला पैसे कमवलं, म्हणजे कुठनं पैसे घेतले होते, कोणाकडनं पैसे घेतले होते माझी मला माहिती. मी गाडी घेताना आईकडनं 20,000 रुपये घेतले होते. अजून मी आईला ते पैसे माघारी दिले नाही. ते तर जाऊ दे, आता काय ऋतूमुळे ही मला गाडी विकावं लागायला लागली. चला, तुम्हाला पुढे व्हिडिओमध्ये दिसेलच की बाबा तुम्हाला हे पण खोटं वाटत असेल तर आता मी जी व्यवहार केला आहे गाडीचा ते तुम्हाला व्हिडिओच्या माध्यमातून दिसेल. पूर्ण व्हिडिओ बघा, तुम्हाला दिसेल गाडी विकताना ही गाडी परत तुम्हाला माझ्या दारात दिसणार नाही. तुम्ही म्हणता चला ही खोटे भांडणं करताय, खोटं कंटेंट करताय, खोटे व्हिडिओ असते त्याचे. तर मित्रांनो, ही खोटा व्हिडिओ नाही आहे माझा. अजून आत्तापर्यंत जे पडलेत ना व्हिडिओ ते काय खोटे नाहीत, ते माझे रिअल भांडणं आहेत. रिअल मी जे काय आहे ना ते सोशल मीडियावर टाकलेत विषय. काही लोकांना म्हणजे हे खोटं वाटतं तर त्यांना वाटू द्या. काय कसं आहे ना, मला कोणाला प्रूव्ह नाही करायचं किंवा कोणाला सांगायचं नाही हे खोटं आहे खरं आहे माझं. ज्याला जे वाटायचं आहे ते वाटू द्या, मी माझ्या पद्धतीने योग्य आहे. तर आता मित्रांनो, कंटिन्यू व्हिडिओ बघा. ते व्यवहार आता करायचा आहे, व्यवहार करायला माणसं येतीलच, त्यांना आता त्यांच्या ताब्यात गाडी देऊन टाकू. तर मित्रांनो, आपली गाडी कृष्णा वाघमारे यांना आपण विकली आहे. तर आज तारीख आहे 11 डिसेंबर. टाईम काय झाला भाऊ? 11 डिसेंबर 6:30. तर ह्याच्या अगोदर काय गाडीबद्दल म्हणजे असं काय झालं असेल ते सगळं माझ्याकडे राहील. आणि ह्याच्यानंतर जी म्हणजे काय असेल तर ती सगळी काटवा यांच्याकडे राहील म्हणजे गाडीची. आता 6:30 नंतर जे काय म्हणजे प्रोसेस असेल ना, गाडीचे मालक ही आहेत. मी आता गाडी विकून टाकली. आमचा व्यवहार पण एकदम सक्सेसफुल झाला आहे. तर आता आपण गाडी विकून टाकली. मित्रांनो, तुम्हाला वाटत होतं नाही अशा गोष्टी पडल्या, तर आता मी यांना गाडी विकली, यांच्याकडे विकतो गाडी विकली आहे ना तुम्हाला. आता आपली गाडीची बॅग घेतो. अजून आपल्या गाडीला शेवटचा निरोप देतो. काल मी घर सोडल्यानंतर बॅग बीग आणली होती रागाच्या भरात. पण कसं आहे ना, शेवट कितीतरी केलं ना, राग आणि भीक माग असतो. मला आता काहीतरी करून घरी जावंच लागणार आहे. तर दादा सोडायला लागेल आपल्याला. चला आता जाऊया त्यांच्यासोबत. अजून आजपासून ही गाडी त्यांच्या ताब्यात राहणार आहे. तर जाऊ आता